गेल्या 3-4 दिवसांपासून मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. यामागचं कारण माहिती आहे का? एक वाईट कमेंट. हो, फक्त एका कमेंटमुळे काही दिवस व्हिडिओ बनवण्याचं मनच झालं नाही. आपण क्रिएटर्स म्हणून रोज प्रयत्न करत असतो. घरची कामं, नोकरी, अभ्यास, जबाबदाऱ्या सगळं सांभाळून वेळ काढतो. कधी रात्री उशिरापर्यंत एडिटिंग करतो, कधी पुन्हा सुरू करतो. आपल्याला व्हिडिओ बनवायला आवडतं. काही जण स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतात, काही पैसे कमवण्यासाठी करतात. पण काही जण अशी एक कमेंट करतात ना, इतकी मेहनत घेतल्यानंतरही जेव्हा एखाद्या व्यक्तीने अशी एक नकारात्मक कमेंट करून जातं ना, तेव्हा तिला कदाचित कल्पनाही नसते की तिच्या त्या कमेंटमुळे, एका कमेंटमुळे समोरच्याचं मन किती दुखवू शकतं. ती कमेंट वाचल्यानंतर सतत एकच विचार मनात येतो, खरंच माझे व्हिडिओ एवढे वाईट आहेत का? मी व्हिडिओ बनवायचं बंद करू का? इतकी मेहनत करूनही उपयोग काहीच होत नाही आणि हळूहळू व्हिडिओ बनवण्याचा उत्साहही कमी होतो. काही दिवस पोस्ट ही येत नव्हती. आता इथेच थांबूया असं मनात येत होतं. पण या काही दिवसात मला एक गोष्ट खूप महत्त्वाची जाणवली. ती आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे. कारण कदाचित माझ्यासारखाच एखादा क्रिएटर आज या टप्प्यातून जात असेल. पण या काही दिवसात ना मला एक गोष्ट खूप महत्त्वाची समजली आणि तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण कदाचित माझ्यासारखा एखादा क्रिएटर आज या टप्प्यातून जात असेल. मला एक प्रश्न पडला. एका व्यक्तीने केलेल्या कमेंटमुळे मी इतकी खचले. पण ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात, लाईक करतात, आपण नेहमी एक चूक करतो. 100 चांगल्या कमेंट्स असतात, पण आपण लक्ष कोणाकडे देतो? त्या एका वाईट कमेंटकडे. आणि साहजिक जातही. पण त्या सगळ्या कमेंट्स आपण काही मिनिटात विसरतो, ज्या चांगल्या असतात. आणि एक जण लिहितो, व्हिडिओ टाकायचे बंद करा, काहीच व्हिडिओ उपयोगी नाही, चांगले नाही, एडिटिंग चांगली नाही. आणि तेच दिवसभर डोक्यात फिरत राहतं. पण मला एक जाणवलं, ज्याला माझी परिस्थिती माहिती आहे का, मी का व्हिडिओ बनवते, मी कसे व्हिडिओ बनवते, माझा स्ट्रगल त्याला माहीत आहे का, घरच्या जबाबदाऱ्या, कामे सगळं सांभाळून आपण आपला एक आवडीचा छंद जोपासत असतो, हे त्याला माहीत आहे का? नाही. त्याने फक्त काही सेकंदाचा व्हिडिओ पाहिला आणि काही सेकंदात त्याचं मत देऊन पुढे निघून गेला. पण मी मात्र ती कमेंट मनाला लावून घेतली. पण मला अजून एक गोष्ट समजली. सोशल मीडियावर प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल हे कधीच शक्य नाही. आयुष्यात प्रत्येकाला आपण आवडत नाही, तसंच या ठिकाणीही प्रत्येकाला आपण आवडेल असं नाही. आणि हे जाणून घेणंही ठीक आहे. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. पण जर एखाद्याला आपला व्हिडिओ आवडला नाही तर त्याला अजूनही भरपूर पर्याय असतात. पण काही लोक मुद्दामून दुखावणारे शब्द वापरतात. आणि अशा लोकांमुळे आपण आपलं स्वप्न थांबवायचं का? उत्तर आहे नाही. कारण मी व्हिडिओ त्या एका व्यक्तीसाठी बनवत नाही, हे मनाला सांगायचं. मी त्या लोकांसाठी बनवते, माझ्या व्हिडिओची वाट बघतात, जे प्रत्येक व्हिडिओला प्रेम देतात, जे मनापासून शुभेच्छा देतात. आणि सर्वात महत्त्वाचं, मी माझ्यासाठी बनवते, कारण मला हे काम आवडतं. मी टीचिंग फील्ड असल्यामुळे मला हा विषयही आवडतो. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही अशा वाईट कमेंट आल्यामुळे तुमचं मन खचतं का? काही लोक हसतील, काही लोक कमी लेखतील, पण आपण थांबायचं नाही. उलट प्रत्येक वाईट कमेंट माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी इंधन बनेल. आणि आजच हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक क्रिएटरला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुम्हालाही कधी अशी कमेंट आली असेल तर कृपया तुमचं काम थांबवू नका. कारण कदाचित तुमचा पुढचा व्हिडिओच व्हायरल होणार असेल. कदाचित पुढचाच व्हिडिओ तुमच्या आयुष्याला नवं वळण देणार असेल. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं स्वप्न काय आहे, तुमचं मन काय सांगतंय त्याकडे लक्ष द्या. काम करत राहा, शिकत राहा, सुधारत राहा आणि पुढे जात राहा. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा. मला कधी अशी नकारात्मक कमेंट आल्यामुळे नकळत का होईना असे दिवसभर मनात विचार आले का? तुमचा अनुभव नक्की लिहा. जे आपल्यासारखे नवीन क्रिएटर्स असतात ना, त्यांनाही यामुळे धीर येतो.
आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि खरंच माझ्या चॅनलवरती अशी एक कमेंट आली होती, त्यामुळेच हा व्हिडिओ आणि हा टॉपिक माझ्या डोक्यात आला. मी 3 दिवस व्हिडिओही नाही बनवला, परंतु आज पुन्हा नव्याने सुरुवात केली. आणि आजचा व्हिडिओही मी नक्कीच पोस्ट करेन. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच मोटिवेशन व्हिडिओज आणि आपल्या यूट्यूब टिप्स ट्रिक्ससाठी आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.